जीव आहे, जीव राहणार. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. कारण का आम्हाला बऱ्याच वेळा काय होतं, की ड्युटीमुळे मला तुम्हाला भेटायला आणि बोलायला जमत नाही आणि बऱ्याच जणांचे मेसेज रिप्लाय येतात मला. मग ते मी बघून तर आणि काहींना लवकरात लवकर रिप्लाय देऊन टाकतो. कारण का जे ठिकाणी रिप्लाय देता येत नाही, काही ठिकाणी ड्युटी अशी असते, की तो मोबाईल मला यूज करता येत नाही अजिबात. पण तुमच्या माझ्या पण पोहोचतात, कमेंट पोहोचतात. तर नक्कीच मी तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आवडत असतील, ते माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला तरी भरपूर झालं. कोणत्याही माध्यमातून पोहोचणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळं मी विचार केला, की आपण असा पण एक प्रयत्न करू शकतो, की तुम्हाला थोडं रस्त्यावर फिरून पण आणेल आणि तुम्हाला जो काही मेसेज द्यायचा आहे मला तो पण देईल मी. तर विषय असा होता, की एका भाईने कमेंट केली होती, की माझा गोळा आता इथे कमी जातोय, पण भरतीला जाईल का? भावा नक्कीच जाईल. कारण भरतीच्या वेळी कसं असतं, की आपल्याला 50-60 गोळ्या नसतात टाकायचे. आपल्याला गोळ्या टाकायचे असतात फक्त 2. म्हणजे एक पहिला जर आउट ऑफ गेला तर ठीक. त्याच्यात आपल्याला 3 चान्स तर आरामात भेटतात. कारण आपण 3 चान्सची सवय नाही लावायची मला तरी असं वाटतं. कारण का आपला 2 चान्समध्येच गेलाच पाहिजे. तिसरा चान्स हा थोडा धोकादायक असतो कधी-कधी आणि त्याच्यानंतर पहिला जो चान्स असतो, तर मला असं वाटतं पहिल्या चान्समध्ये आपण प्रयत्न करायचा की आउट ऑफला गेलाच पाहिजे. पूर्ण ताकद, वर्षभराची ताकद, आई-वडिलांची मेहनत आणि आपल्या अकॅडमीच्या वस्ताद जे असतात, हे सगळं शिकवलेलं वेगळ्या सगळ्या मित्रांनी दिलेल्या ट्रिक्स, YouTubeवर बघितलेला वेळ सगळं आपला प्राण लावायचा आणि एकच गोळा आणून टाकायचा. एकदा टाकला ना, नंतर तुला आयुष्यभरात सांगतो कधीच गोळा टाकायची गरज पडणार नाही. अशा हिशोबाने गोळा टाका आणि ग्राउंडला तर तसंच गोळा टाकायचा. पहिले 3 गोळ्यांची जी आपली पॉवर असते ना, ती तर आपली कायम असते. म्हणून आपल्या ग्राउंडचा प्रत्येक दिवस आणि प्रत्येक पहिला गोळा हा कायम पुढेच गेला पाहिजे. आणि फाऊलचा जे प्रश्न आहे ना, तुम्ही एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर घेऊन सांगेल, ज्या फाऊलमध्ये बऱ्याच जणांचे मिस्टेक्स असतात ना, तर त्या पण मिस्टेकचा मी एक प्रॉपर माझा स्वतःचा व्हिडिओ बनवेल. जेणेकरून ना तुम्हाला समजेल, की कोणत्या मिस्टेक आहेत छोट्या-छोट्या ज्या फाऊलला काउंट करतात आणि त्याचा आपला फाऊल होऊ शकतो. त्या भावाने तुम्हाला एवढी पावडर दिली ना लावायला गाडीवाल्याला फुल इज्जत आहे. नुसती पावडर आहे माझ्या तोंडावर आज. आणि त्यामुळे काय होईल आपल्या फाऊलसाठी पण 2-3 टेक्निक आहेत त्या थोड्या कव्हर होतील जेणेकरून काही मुलांचा जो आहे मित्रांचा माझ्या डोळ्याला कधी-कधी फाऊल होतो. फाऊल ॲक्चुअली झाला नाही पाहिजे. आजचा इव्हेंट आहे. तो इव्हेंट असा आहे, की आपण प्रॉपर जर त्याचा फोकस केला तर 15 मार्क्स हे फक्त आपल्या 5 सेकंदामध्ये भेटतात. 5 सेकंदात फक्त गोळा प्रॉपर होल्ड करून ट्रिकनुसार टाकला. 15 मार्क आपल्या खिशात. नंतर 100 मीटर आहे, 1600 आहे, 800 आहे. हे 3 इव्हेंट आहेच आपल्याला. तर मेन जो गोळा आहे, हा गोळा सर्वात इम्पोर्टंट काय आहे? कारण हा आपल्या हातातला विषय आहे आणि प्रत्येकाने काय एवढा मोठा गोळा कशाला दिलाय? गोवा क्वालिफायसाठी त्यासाठीच दिला कारण त्यांना माहिती आहे ऑलरेडी, की हा गोळा मुलं आउट टाकू शकतात. ज्या मुलांकडे भरपूर ताकद म्हणजे ट्रिक आणि ताकदचा प्रॉब्लेम आहे, की त्यांना जमतच नाही. तर काही लोकांचं कसं असतं, की 1600 आउट ऑफ आहे, 100 आउट ऑफ आहे, पण गोळ्यात थोडासा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, त्या भाईसाठी काही हरकत नाही, त्या भाईला पण फुल इज्जत आहे. त्यांनी गोळा जरी 12 मार्काचा टाकला ना, तरी काही विषय नाही. पण त्याचे जे बाकीच्या इव्हेंटचे जे मार्क आहेत ना, ते नाही गेले पाहिजे. म्हणजे जे मार्क आपल्याला आता डेली बेसिसच्या प्रत्येक तासाच्या डेमोमध्ये भेटतात ना, तर ते आपल्याला भेटलेच पाहिजे. त्यामुळे काय होईल, की आपल्याला जो कॉन्फिडन्स आहे तिकडचा, तो पण भेटत राहील आणि त्यामुळं त्यामुळे आपल्याला जो भरतीला जो गोळा आणि ते 2 इव्हेंटचा 3 इव्हेंटचा प्रश्न आहे, तो सॉल्व्ह होऊन जाईल. गोळ्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, जसं की एक रिस्ट सपोर्ट असतो इथे, तो तो घेऊ शकतो. पुन्हा जर काही लोकांना ह्याची सवय असते मानेवर ठेवून, तर ते त्याच्या ह्याच्यावरून प्रॅक्टिस करू शकतात. त्यात काही मिस्टेक आहे, त्या प्रॅक्टिस करू शकतात. शेवटच्या आठवड्यात किंवा शेवटच्या महिन्यात तुम्ही विचार कराल, की आपण कशी प्रॅक्टिस केली पाहिजे. तर मला असं वाटतं, की जे आपल्या मिस्टेक्स आहेत म्हणजे की फाऊल झाला, गोळ्याची ग्रिप झाली, तर त्याच्यावर लक्ष द्या. आता तर मी बोलेल, की मोस्टली
चेंज नाही केलं पाहिजे गोळाची टेक्निक आणि आपला गोळ्याची टेक्निक आणि स्टेप चेंज करू नका ऐन टायमावर, कारण का ती परत आपल्याला जर जमली नाही ना तर ऐन टायमावर परत प्रॉब्लेम होऊ शकतो. मी तर बोलेल की तुम्ही जेव्हा गोळा आहे तोच ठेवा, ती स्टेप ठेवा. फक्त त्याच्या ज्या मिस्टेक्स आहेत ग्रिपच्या किंवा मग फाऊलच्या त्या करू नका, जेणेकरून तुमचा गोळा आता पण वाढेल, नंतर पण वाढेल. आणि आपल्या चॅनलला फॉलो करत राहा, सबस्क्राईब करत राहा. आणि व्हिडिओ जर आवडला आहे तर नक्की सांगा. आणि जर अशा टाईपचा जर व्हिडिओ आवडला असेल तरी काय हरकत नाही, तर सांगा. माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, हीच आपली इच्छा आहे. सगळ्यांना येणाऱ्या भरतीच्या हार्दिक शुभेच्छा. दत्त जयंतीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ लेट आलाय काय हरकत नाही, व्हिडिओ येत राहतील. जीव आहे जीव राहणार. धन्यवाद, बाय बाय.